नेवासा बुद्रुकचे रहिवासी सचिन कुटे सर यांनी अयोध्या प्रयागराज काशी विश्वनाथ ते भामाठण 1550 किलोमीटर प्रवास सायकलवर केला पूर्ण। एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नाही, याचा प्रत्यय सचिन कुटे सर या तरुणाला आला आहे। या तरुणाने 14 दिवसांत तब्बल 1550 किलोमीटर प्रवास चक्क सायकलने केला आहे। त्यांनी हा प्रवास करून नवा इतिहासच रचला आहे। त्याच्या या अनोख्या प्रवासाचे त्यांच्या नातेवाईक, मित्रपरिवाराकडून जोरदार कौतुक होत आहे। नेवासा एस कॉर्नर नेवासा बुद्रुकचे सचिन कुटे सर या तरुणाने मनाशी खूणगाठ बांधत 14 दिवसांत केला। एखादी गोष्ट करायची ठरविल्यास आपली मेहनत, जिद्द आणि धाडस असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे ते म्हणाले। भामाठामचे रामायणाचार्य गुरुवर अरुण गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने मी ठरवलं की आपण सायकल प्रवास करायचा, तोही एकट्यानेच। दररोज 100 किमीपेक्षा जास्त सायकल चालवली। सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सायकल चालवत दररोज 100 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापायचे व जवळपास 1550 किलोमीटर सायकल चालवण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी लागला। आपल्या प्रवासात अडचणी, वेदना सहन करत प्रवास पूर्ण केला। कुटे सर यांचे उद्दिष्ट केवळ दर्शन नव्हते, तर ते एक विशेष संदेशही घेऊन आले आहेत। कुटे सर म्हणतात की आजकाल लोक त्यांच्या व्यस्त दिनचर्येत आणि स्क्रीन टाइम मध्ये इतके गुंतलेले आहेत की ते त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत। त्यांना असे वाटते की लोकांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून व्यायाम करावा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे। तसेच सर्व प्रवासादरम्यान राजेंद्र कुरुन, प्रकाश जोशी, कोलते सर, आईवडील व माझ्या पत्नी यांनी नित्य फोन करून माझे मनोबल वाढविले। मानसिक आरोग्यासाठी सक्रिय जीवनशैली आवश्यक आहे। त्यांनी त्याच्या तंदुरुस्तीचा पुरावा दिला नाही तर इतरांसाठी एक आदर्शही ठेवला। त्यांचे प्रयत्न लोकांना प्रेरणा देतील की दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने मोठी ध्येये साध्य करता येतात। कुटे सर यांचा असा विश्वास आहे की शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सक्रिय जीवनशैली खूप महत्त्वाची आहे। नेवासा फाटा येथे आल्यावर त्याचे भव्य आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले। मोठा मित्र परिवार जमा झाला होता, प्रत्येकाने त्याचा सत्कार केला। यावेळी गणेश वरखडे, सचिन गायकवाड, डॉक्टर मोहनराव कुटे, गणेश कुटे, रवींद्र कुटे, सखाराम शेळके साहेब, सचिन कुरुन, हनुमान जाधव, राजेंद्र कुरुन, आकाश भालेकर, प्रकाश जोशी, विनोद तेलतुंबडे, नितीन पाडळे, आत्माराम शिरसाट, रितेश कराळे, निलेश गायकवाड, निलेश लवांडे, प्रवीण माकोने, अनिल परदेशी, अनिल शूळ, सचिन कुरुन, अनिकेत मोकाटे, इम्रान अत्तर व इतर मित्र परिवार उपस्थित होते। त्यानंतर भामाठाम येथे रामायणाचार्य गुरुवर अरुण गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने अयोध्या, प्रयागराज, काशी विश्वनाथ वरून आणलेल्या गंगाजलाने अडबंगीनाथ तपशिळेचे पूजन, अभिषेक व आईवडील यांचे गंगाजलाने पूजन करण्यात आले। स्टुडिओमध्ये सचिन कुटे नेवासा बुद्रुकचे रहिवासी आहेत। ते प्रयागराज येथे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी गेले होते, तरी ते तिथून सायकल सवारी करून आज नेवासा तालुक्यात परतले आहे। तरी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सचिनजी, आपण प्रयागराज येथून नेवासा येथे सायकलीवरून प्रवास करून आला, तरी आपला प्रवास कसा झाला? प्रवास खूप छान झाला। माझी एक कल्पना होती किंवा माझी एक इच्छा होती की प्रयागराज, अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीवरून जे पवित्र गंगाजल आहे ते घेऊन येऊन श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान या ठिकाणी अडबंगनाथांच्या चरणी अभिषेक करण्याची माझी इच्छा होती खूप दिवसापासून, आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली। तसेच माझे एक इच्छा अशी होती की मी आईवडिलांची पण त्या पवित्र गंगाजलाने पाद्यपूजन करावं अशी माझी इच्छा होती, आणि ती मी आज चांगल्या प्रकारे माझा प्रवास सुखरूप प्रवास झाला, चांगला झाला, आणि कुठेही मला कसलीही अडचण आली नाही या प्रवासामध्ये। कारण की देवाच्या कृपेने मला सर्व गोष्टी व्यवस्थित आणि सगळ्या चांगल्या भेटत गेल्या। प्रवास काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात जास्त झाला, कारण की काही ठिकाणी 130 किलोमीटर, 137 किलोमीटर असा प्रवास झाला, परंतु सर्व प्रवास माझा खूप छान आणि सुंदर प्रवास झाला। आपण सायकलीवरूनच येण्याचा का निर्णय घेतला? अगोदर तर माझी इच्छा होती की पायी येण्याची इच्छा होती माझी, पूर्ण पायी यात्रा करायची किंवा पायी गंगाजल घेऊन येण्याची माझी इच्छा होती, परंतु दिवसांच्या आणि टायमिंगच्या याच्यामुळं मी सायकलवर येण्याचं नंतर ठरवलं, म्हणून त्यामुळे मी सायकलवर आलो। या प्रवासामध्ये आपल्याला बरेच अनुभव मिळाले असेल, ते अनुभव काय शेअर कराल आपण? खूप सारे अनुभव भेटले की MP असो किंवा आपले मी UP, MP आणि महाराष्ट्र या 3 स्टेटमध्ये प्रवास केला, तर सर्वत्र लोक खूप चांगले आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। हॉटेलवाले असो किंवा जेवणासाठी असो किंवा राहण्यासाठी असो किंवा आश्रम असो, सगळीकडे मला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला आणि सर्वांनी खूप चांगले मला सहकार्य केले। आपण नेवासकरांना काय सांगाल या प्रवासाबद्दल? आणखी
आपली जर इच्छा असली आणि आपलं मनोबल जर चांगलं असलं तर आपण कुठला पण गोष्ट जी अशक्य गोष्ट आपण शक्य करू शकतो. त्यामुळं प्रत्येकाने आपल्या मनामध्ये एक ठेवलं पाहिजे इच्छा की मला हा प्रवास करायचा. या अगोदर पण माझे खूप प्रवास झालेले आहेत. मी खूप चारीधाम पण यात्रा पण केलेली आहे पूर्ण. आणि मी नाही तर माझ्या मित्रांसोबत पण मी त्यांचे पण जे आहे चारीधाम यात्रा मी घडून आणली आणि त्यांच्याबरोबर मी प्रवास करून मी पूर्ण. आणि प्रत्येकाने आपल्या भारत देश जो आहे तो भारत देश खूप नाविन्य गोष्टींनी नटलेला आहे. तर ते आपण प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतला पाहिजे. निसर्ग असो किंवा देवस्थान असो किंवा धार्मिक असो काय या सगळ्या याच्यामध्ये माणसाने आपण सहभाग घेऊन जीवनामध्ये सर्व प्रवास हा करायला पाहिजे. माझी अशी धन्यवाद तुम्हाला आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.